नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली घरी नाहीये. सायली कुसुमताईकडे गेलेली आहे, तर घरी सगळ्यांची तारंबळ उडालेली आहे. आणि अर्जुन मात्र सगळ्यांना दाखवून देत आहे की सगळेजण कसे सायली नाहीये तर त्यांची वाट लागत आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रतिमा जी आहे तिला आता 22 वर्षापूर्वीच्या गोष्टी आठवू लागलेल्या आहेत आणि त्यामुळं तिने सुमनकडे जो जुन्या फोटोचा अल्बम आहे तो मागितलेला आहे. आणि तेव्हा मात्र नागराजची वाट लागलेली आहे. त्याचबरोबर महिपत आणि दामिनी यांच्यामध्ये वाद सुरू झालेले आहेत. दामिनी मात्र भयानक चिडलेली आहे आणि तिने महिपतची केस सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अर्जुन आहे तो सकाळी उठलेला असतो आणि बायको बायको करून हाक मारत असतो. तेवढ्यात त्याला कॉफीचा मग तिथे दिसतो. मग तो कॉफीचा मग घेतो, त्याच्या खाली एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आणि त्याचबरोबर त्याच्यात लिहिलेलं असतं माझ्या गोड अहोंना सुप्रभात. आणि त्यात लिहिलेलं असतं की तुम्हाला उठल्या उठल्या कॉफी लागते हे मला माहिती आहे, म्हणून मी तुमच्यासाठी कॉफी बनवून ठेवलेली आहे, तुम्ही ती कॉफी घ्या. आणि त्याचबरोबर हे सगळं आता सायलीने लिहिलेलं असतं आणि मी कुसुमताईकडे जात आहे एका कामासाठी हे लिहून ठेवलेलं असतं. आणि सायली सकाळी गेलेली असते. मग अर्जुन तो कॉफीचा मग घेतो आणि तो कॉफी प्यायला लागतो. तर ती कॉफी जी असते ती थंड असते. अर्जुन म्हणतो अरे थंड आहे कॉफी. लगेच त्याच्यात लिहिलेलं असतं की खाली जाऊन विमलताईंकडून तुम्ही कॉफी गरम करून घ्या, हेही त्याच्यात लिहून ठेवलेलं असतं. आणि मग अर्जुन ते लेटर वाचत तसाच बसलेला असतो. तेव्हा मात्र त्याच्यात पुन्हा पुढचा मेसेज असतो की आता तसंच लोळू नका, ऑलरेडी तुम्हाला खूप उशीर झालेला उठायला, म्हणून तुमची कॉफी थंड झालेली आहे, उठा आणि आवरून घ्या. अर्जुन म्हणतो काय हे इथे कॅमेरा लावलाय की काय, म्हणजे बायको आहे का सीसीटीव्ही कॅमेरा? खरं तर बायको असेल तर सीसीटीव्ही कॅमेरा लावायची गरजच नाहीये. हे सगळं अर्जुन बोलत असतो आणि सायलीच्या आठवणीत तो खरं तर खूपच खुश झालेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सायलीनं इतकं परफेक्ट त्याला ओळखते ना, ही गोष्ट त्याच्या चांगलीच लक्षात आलेली आहे. आणि अर्जुन मात्र हे सगळं मनापासून करत असतो. त्यानंतर खाली आता सगळेजण तिथे बसलेले असतात आणि मग प्रताप तिथे येतो आणि म्हणतो अगं कल्पना, माझी योगा मॅट कुठं आहे? तेव्हा कल्पना म्हणत असते की अहो तिथेच असेल. नाही तर प्रताप म्हणतो की अगं मी बाहेर शोधून आलो, माझी बाहेर योगा मॅट सापडत नाहीये. कल्पना म्हणते की अहो बाहेर कशी असेल, ही कपाट आहे ना, या कपाटात तुमची योगा मॅट असते. म्हणजे कल्पनाला पण माहित नाहीये की योगा मॅट बाहेर कशी असते. तेव्हा प्रताप म्हणतो नाही ग कल्पना, मी रोज बाहेरच ठेवलेली असते माझी योगा मॅट आणि मी जाऊन माझा योगा करत असतो, प्राणायाम करत असतो. तेव्हा मात्र इकडे विमल येते आणि विमल म्हणते की हा हो दादा, तुम्हाला माहिती आहे का तुमची योगा मॅट आहे ना सायलीताई बाहेर नेऊन ठेवत असतात आणि रोज ठेवत असतात. त्यावेळेस मग प्रताप म्हणतो की आता सायली कुठं आहे? तेव्हा ती म्हणते की नाही माहिती मला. त्यावेळेस पूर्णाजी आलेली असते. पूर्णाजी म्हणते की विमल, माझा काढा तू दिलेला नाहीस अजून आणून. तेव्हा विमल म्हणत असते की अहो पूर्णाई, तुमचा काढा आहे ना सायलीताई देतात आणि सायलीताई कुठे आहेत माहीत नाही मला, त्यामुळं तुमचा काढा तयार झालेला नाही, कारण त्या बनवून देत असतात, मी फक्त आणून द्यायचं काम करत असते. सगळी तयारी तर त्यांनीच केलेली असते. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आता पूर्णाजीला पण धक्का बसलेला असतो. म्हणजे हे सगळं काय चाललंय घरामध्ये, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं चालू आहेत, हे सगळं आता सगळ्यांच्याच आठवणीत चालू असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता तिथेच कल्पनाही बसलेली असते, त्याचबरोबर प्रियाही मोबाईल बघत बसलेली असते. अर्जुन मात्र येतो आणि या सगळ्यांची तोंड पाहतो. त्याच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं काय घडतंय, कारण काहीही झालं तरीही आता माझी बायको इथं नाही तर या सगळ्यांचं सगळं अडलेलं आहे, ही गोष्ट मात्र अर्जुनच्या चांगलीच लक्षात आलेली असते. अर्जुन म्हणत असतो की काय सगळ्यांची मजा येते, पण त्याहीपेक्षा मजा त्याला येत असते ती म्हणजे प्रियाची. प्रिया जे काही वागत आहे, प्रिया तिथंच आहे पण तिला काहीच फरक पडत नाहीये. आणि मग कल्पना ही प्रियाकडे पाहू लागते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे तिथं विमल असते. त्याचबरोबर तिथे येतो तो म्हणजे अश्विन. अश्विन म्हणतो की माझी स्मूदी कुठं आहे? त्यावेळेस विमल म्हणते की नाही सायलीताई नाही आहेत ना, रोज तुमची स्मूदी सायलीताई बनवून ठेवतात. म्हणजे अश्विन व्यायाम करून आला की त्याच्यासाठी स्मूदी द्यायचं काम ही सायली करत असते. अर्जुनला मात्र हे सगळं पाहून मजा येत असते. आज एक दिवस सायली घरी नाहीये, ती बाहेर गेली आहे, तर यांची सगळ्यांची कामं माझ्या बायकोशिवाय अडलेली आहेत, ही गोष्ट अश्विनच्या इकडे अर्जुनच्या लक्षात आलेली असते. अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो अरे वा, नाही तुमच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम झालेत का?
म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं ना की सायली तुमची सूनच नाहीये, पण आता तुमच्या सगळ्यांची कामं अडलेत. डॅड तुमचे योगा मॅट सापडत नाहीये. आणि त्याचबरोबर पूर्णाजी, अगं तू मला सांग, तुझा काढा नाहीये मिळाला ना तुला? अगं तुमची सगळ्यांची धाकटी सून आहे ना इथे, तिला सांगा ना कामं, ती कामं करते ना घरातली. मग आज का तिनं कामं केलेली नाहीयेत? असं म्हणत अर्जुन जो आहे तो कल्पनाला चांगलाच खिजवत असतो. कल्पना नेहमी सायलीची बाजू न घेता प्रियाची बाजू घेऊन बोलत असते आणि आज अर्जुन ते करत असतो. अर्जुन मग दाखवत असतो की नाही, काहीही झालं तरीही आज माझी बायको घरात नाहीये तर याची कामं अडलेली आहेत, या गोष्टीचं अर्जुनला भारीच वाटत असतं. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की कसं आहे, आज सायली म्हणजे तुमची थोरली सून आहे ना, ती घरी नाहीये, त्यामुळं आणि असेही तुम्ही तिला काही सून वगैरे मानत नाही, त्यामुळे ही कामं तर तुमची धाकटी सूनच करते. नाही बरोबर आहे ना अश्विन, तुझ्या बायकोला सांग ना स्मूदी बनवायला. प्रिया मात्र मोबाईलवरती तिथे व्हिडिओ बघत असते. सगळेजण प्रियाला बघत असतात, कारण प्रियाच्या अजिबात लक्षात नसतं. एवढा गोंधळ घरात सुरू आहे पण तिचं लक्ष मात्र मोबाईलवर व्हिडिओ बघण्यातच आहे. अर्जुन इकडे म्हणत असतो की कळतंय का मी काय सांगतोय? अगं पूर्णाई, फक्त तुला काढाच नाहीये ना, तुला आणखी काही गोष्टी हव्या होत्या, त्याही मिळालेल्या नाहीये, तुझ्या लक्षात येतंय का? असं म्हणत तो बोलत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा झालेलं असतं तेव्हा मात्र प्रिया जी असते तिची मात्र वाट लागलेली असते. आणि मग अर्जुन त्यांना सगळ्यांना सांगत असतो की बघितलं ना, कसं आहे, मी खूप वेळा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की हे सगळं जे काही घडत आहे ते अशा पद्धतीनं आहे, पण तुम्हाला कोणालाच कधीच काहीच फरक पडलेला नाही. आणि अगं पूर्णाजी विसरलीच का? अगं तुझी पूजेची तयारी नाही झालेली अजून, आणि तुला फ्रेश फ्रेश फ्लॉवर्स लागतात ना पूजेसाठी. कुठे आहेत ते फ्रेश फ्रेश फ्लॉवर्स? म्हणजे तुला तर मिळायला हवे होते ना तुझे फ्रेश फ्लॉवर्स. मग काय प्रॉब्लेम झालेला आहे? हे सगळं अर्जुन बोलत असतो. अर्जुन प्रत्येक गोष्ट बोलून दाखवत असतो. तो म्हणत असतो की बघितलं ना, कसं आहे, आज इथे एक गोष्ट घडलेली आहे आणि ती म्हणजेच की माझी बायको इथं नाही तर तुमच्या सगळ्यांची एवढी तारांबळ उडालेली आहे. कल्पना मात्र म्हणत असते की एवढा काही फरक पडलेला नाहीये कोणाला इथे, उगाच तू तुझं पुढचं बोलत बसत जाऊ नकोस, असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की चल 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 मामा, चल बाहेर चल. असं म्हणत अर्जुन कल्पनाचा हात धरतो आणि तिच्या हाताला धरून तिला खेचतच बाहेर घेऊन जाऊ लागतो. आणि तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते की अर्जुन काय चाललंय तुझं हे सगळं? तेव्हा अर्जुन तिला बाहेर घेऊन जातो आणि तिला म्हणू लागतो की बघ, म्हणजे आज दारात रांगोळी नाहीये, कसं आहे माहिती आहे का, सायली नाहीये ना म्हणून. तेव्हा कल्पना म्हणत असते असं काही समजू नकोस, लग्न झाल्यापासून तन्वी सगळं करत आहे. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, लग्न झाल्यापासून तन्वी करते, पण किती दिवस ग, किती दिवस केलं तुझ्या तन्वीने ते तरी सांग. असं म्हणत अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र आता कल्पना तोंडावर पडलेली असते, कारण तन्वीनं फक्त 4 दिवस हे काम केलेलं असतं. अर्जुन म्हणतो की गेली 2 वर्ष झालं लग्न झाल्यापासून नित्यनेमाने माझी बायको ही सगळी कामं करत आहे, आणि त्याचबरोबर तिने एवढं सगळं सगळ्यांसाठी करत आहे, पण कोणाकडून कसलीच अपेक्षा करत नाही. हे सगळं त्याचं बोलणं चालू झालेलं असतं. इकडे प्रतिमा आहे, ती विचार करत असते. डायनिंग टेबलवरती सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात आणि मग प्रतिमाचे विचार चालू झालेले असतात. तिला आठवतं सायली तिला घेऊन आलेली असते. अलगद तिच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला केलेली असते, सगळ्यांची ओळख करून दिलेली असते. आणि आल्या आल्या पूर्णाजी रडतच प्रतिमाला मिठी मारते आणि म्हणू लागते की खरंच माझी लेक, मला वाटलंच नव्हतं इतक्या वर्षानंतर परत येईल. हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू झालेलं आहे तेव्हा मात्र तिला हेही आठवत आहे की सायलीनं तिला घरी आणलेलं असतं. आणि जेव्हा सायलीनं घरी आणलेलं असतं तेव्हा मात्र इकडे सायलीनं आल्याला तिच्या हातामध्ये एक नाणं दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं, हे तेच नाणं आहे ना तुम्हाला पूर्णाजीने दिलेलं होतं, आणि सेम असंच नाणं पूर्णाजींकडे पण आहे. हे सगळं सायली बोलत असते. तेव्हा मात्र ते नाणं मात्र अलगद प्रतिमाने ओळखलेलं असतं. आणि त्यासोबतच ते नाणं ओळखून तिनं हेही सांगितलेलं असतं की हो. त्याचबरोबर इकडे रविराजने जे चाफ्याचं झाड लावलेलं आहे त्या चाफ्याच्या झाडाबद्दलही तिला आठवत असतं. हे सगळं चालू झालेलं असतं आणि तिला तिचा भूतकाळ आठवत असतो. अगदी व्यवस्थित असा तिचा भूतकाळ बऱ्यापैकी आठवायला लागलेला असतो आणि शांतपणे ती विचार करत असते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यासमोर एक चेहरा येतो आणि तो म्हणजे इकडे महिपतचा चेहरा जेव्हा समोर येतो तेव्हा मात्र प्रतिमाला आठवू लागतं नक्की काय झालेलं होतं.
त्या रात्री काय झालेलं होतं, या माणसाने जळकं लाकूड माझ्या तोंडावर मारलेलं होतं, या माणसाने आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केलेला होता, हे सगळं तिला आठवत असतं. आणि ती मात्र हे सगळं आनंदाने ती ते पाहत असते. पण अचानक महिपतचा चेहरा जेव्हा तिला आठवतो तेव्हा मात्र तिला असं घाबरल्यासारखं वाटू लागतं. तेव्हा रविराज तिथे असतात. ते म्हणतात, काय झालं प्रतिमा? तेव्हा सुमनला ती म्हणते, अगं सुमन, आपल्याकडे जुन्या फोटोंचा अल्बम असेल ना गं, मला ते आणून देशील का तेवढा? आणि मग इकडे नागराज म्हणू लागतो की हिला जुन्या फोटोंचा अल्बम का पाहिजे, म्हणजे नक्की काय झालेलं आहे, कशासाठी हिला जुन्या फोटोंचा अल्बम पाहिजे, हे सगळं नागराजचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र ती म्हणत असते की आहे ना आपल्याकडे, दे ना मला आणून, असं म्हणत नागराजच्या समोरच प्रतिमाने जुन्या फोटोंचा अल्बम मागितलेला आहे. आणि नागराज मात्र प्रतिमाकडे पाहतच राहतो. त्याला वेगळीच भीती वाटायला लागलेली असते. त्याला असं वाटत असतं की नाही, काही झालं तरीही हिला काही आठवायला लागलंय का, नाही हिला आठवायला नको आहे काही, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे अर्जुन जो आहे तो कल्पनाला बाहेर घेऊन आलेला असतो. तिला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव मम्मा, इतकी दिवस झालं माझी बायको हे सगळं मनापासून नित्यनेमाने करत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं तिनं जे काही केलेलं आहे ते फक्त आणि फक्त या घरासाठी, आपल्या माणसांसाठी केलेलं आहे. परंतु आज तुझी तन्वी या घरात आहे तरीही तिला जाणवत नाही की नक्की काय करायचं आहे. कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे तन्वी हे सगळं कधीच करू शकत नाही, ती फक्त चांगलं वागायचं नाटक करू शकते, असं कल्पनाला अर्जुन सांगत असतो. कल्पना मात्र विचार करायला लागलेली असते. काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे कल्पनालाही प्रश्न पडलेले होते आणि आज तिच्या समोर सरळ सरळ आलेलं असतं की प्रिया ही कुठली जबाबदारी घेत नाही. आता सुमलने अल्बम आणलेले असतात आणि ते दिलेले असतात. तेव्हा मात्र प्रतिमा त्या अल्बममधला एक एक फोटो पाहत असते, ज्याच्यामध्ये छोट्या तन्वीचे फोटो असतात आणि ती आठवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मात्र प्रताप तिला सांगत असतो की हे बघ, हे तुझ्या बहिणीचं ना, मावस बहिणीचं साताऱ्याला लग्न होतं, आपण तेव्हा तिकडे गेलेलो होतो, त्यावेळेचा तो फोटो आहे, आठवते का तुला? प्रतिमा आठवण्याचा प्रयत्न करत असते. तन्वीला कडेवर घेतलेला फोटो असतो. त्याचबरोबर आणखी काही फोटो असतात ज्याच्यामध्ये प्रतिमा सेम स्वतःसारखी कोणाला तरी पाहत असते. परंतु प्रतिमा विचार करत असते, तिच्या चेहऱ्यावरती एक हसू आलेलं असतं आणि इकडे नागराजच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात. नागराजला कळायचं बंद झालेलं असतं, कारण हिने तर हसत आहे, हिने तर हा फोटो ओळखला किंवा हिची मेमरी परत आली तर आपली वाट लागणार आहे, असं त्याचं म्हणणं चालू असतं. आणि त्याचबरोबर सुमन, रविराज दोघंही तिथे असतात आणि ते दोघंही बोलत असतात. तेव्हा मात्र प्रतिमा त्या प्रत्येक फोटोकडे पाहत असते आणि मन लावून ती फोटो पाहत तिथे म्हणत असते की काहीही असलं तरीही हे जे काही फोटो आहेत ते फोटो पाहून तिला काहीतरी थोडंफार आठवत आहे, हे रविराजला जाणवत असतं. मग रविराज तिला म्हणतो की अगं, आठवतंय का प्रतिमा काही? तेव्हा मात्र प्रतिमा पाहत असते. प्रतिमा म्हणत असते की नाही आठवत काही. आणि तो फोटो पाहत असते. तेव्हा रविराज तिला प्रत्येक फोटोबद्दल सांगत असतो. तो फोटो कधीचा आहे, नक्की कधी काढलेला होता, काय झालेलं होतं, या सगळ्या गोष्टी रविराज मात्र तिला सांगत असतो. आणि इकडे आता नागराजच्या शिट्ट्या वाजत चाललेल्या असतात. त्याला कळायचं बंद झालेलं असतं. त्याला फक्त एवढंच माहिती असतं की आता पुढे काय, आणि हे सगळं त्याचं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर नागराज म्हणत असतो की अरे दादा, एवढी घाई कशाला आहे, वहिनीला त्रास होईल ना, काय गरज आहे का सांग बरं मला ह्या सगळ्या गोष्टी आठवायची, कशासाठी सांग बरं, वहिनीला त्रास झाला, परत काय झालं तर काय करायचं आहे, असं नागराजचं म्हणणं असतं. आणि नागराज मात्र हे सगळं बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण असतात ते पाहत असतात. तेव्हा रविराज, सुमन सगळेजण म्हणत असतात की काय त्यात एवढं काय होतंय, म्हणजे वहिनींनी ते जर आठवण्याचा प्रयत्न केला तर चांगलीच गोष्ट आहे ना. इकडे आपल्याला पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी आता अर्जुन आहे तो कल्पनाला घेऊन आत येतो आणि म्हणत असतो, काय मग मम्मा, आज मला वाटतंय की आम्हाला नाश्ता मिळणारच नाही, बिना नाश्ता करताच घराच्या बाहेर पडावं लागणार आहे, असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे प्रताप, सगळेजण तिथं असतात आणि मग सगळेजण विचारतात की काय झालं, नक्की सायली कुठे गेलेली आहे, हा प्रश्न सगळ्यांनी विचारलेला असतो. आणि तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती कुसुमताईकडे गेलेली आहे असं अर्जुन सांगू लागतो. अर्जुन सांगत असतो की सकाळी सायलीचं एक अचानक काम निघालं म्हणून तिने कुसुमताईकडे गेलेली आहे. अर्जुनने सगळ्यांना ही गोष्ट सांगितलेली आहे. ती कुसुमताईकडे गेलेली आहे, अचानक कामासाठी गेलेली आहे. ही गोष्ट जेव्हा सगळ्यांना कळते तेव्हा सगळ्यांनाच आता तिथे धक्का बसलेला असतो. आणि प्रिया मात्र तिथं असते. कल्पना म्हणते की अगं तन्वी, नाश्त्याचं,
तेव्हा ती म्हणते की हो हो, मला द्या ना आणून नाश्ता, मला खूप भूक लागलेली आहे, मला नाश्ता हवाच होता, बरं झालं विचारलं ते, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अर्जुन पाहत असतो, कारण तन्वीने सर्वांसाठी नाश्ता बनवावा अशी त्याची इच्छा होती, पण इथं घडतं मात्र वेगळंच. आणि त्याचबरोबर प्रिया सगळ्यांच्या समोर तिथं बोलत असते की मला नाश्ता हवा आहे, मला भूक लागलेली आहे, असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाजी, कल्पना सगळेजण तिच्याकडे पाहत असतात, कारण तिच्या डोक्यातही येत नाहीये की ती किती चुकलेली आहे, तिनं काय बोलत आहे, तिने वाटेल ते बोलत आहे, या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यातच येत नाहीत. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कल्पना त्याचबरोबर पूर्णाजी तिथं असतात. कल्पना म्हणते की अगं तन्वी, हे काय चाललंय तुझं, नाश्ता बनवायला घे ना तू. तेव्हा ती म्हणते की नाही, मला नाही जमणार, मला व्हिडिओ बघायचा आहे, मला डिस्टर्ब होत आहे. इकडे प्रतिमाला आता काहीच आठवलेलं नाही. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मात्र नागराज थोडा शांत झालेला असतो. प्रतिमा म्हणते मी तेच आठवण्याचा प्रयत्न करते, पण सगळं माझ्या डोक्याच्या वरूनच जाते, मला काहीच नीट आठवत नाही, आणि हे सगळं का होतंय असे प्रश्न प्रतिमाला पडलेले असतात. आणि प्रतिमा मात्र विचार करत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की प्रतिमा स्वतः आता उदास झालेली आहे, तिला काहीच आठवत नाही, या गोष्टीचं वाईट मात्र तिला वाटत असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणत असते की अगं तन्वी, उठ ना, हे सगळं काय चाललंय तुझं, कर ना हे सगळं मनापासून. परंतु तन्वी मात्र म्हणत असते की नाही, स्मूदी बनवायची ना, अरे तो व्हिडिओ मी तुला पाठवते अश्विन, ती स्मूदी तू बनवून घे. इकडे महिपत दामिनीकडे आलेला असतो. आणि त्याचबरोबर दामिनीकडे आल्यानंतर महिपत तिथं बोलत असतो, तेव्हा दामिनी म्हणत असते की ही तुमची NOC, तुम्हाला कोणत्या वकिलाला ती केस द्यायची त्या वकिलाला ती केस द्या, मी तुमची केस लढू शकत नाही. तेव्हा महिपत म्हणत असतो की काय बोलताय हे सगळं तुम्ही. तेव्हा दामिनी म्हणत असते की आजही तुम्ही खोटं बोललेला आहात, तुम्हाला कळतंय का, तुम्हाला कोर्टाने चौकशीचे आदेश दिलेले आहेत. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे ना, होऊन जाऊ दे चौकशी, एवढं काय त्याच्यामध्ये. तेव्हा दामिनी म्हणते की कसं आहे माहिती आहे का, आजपर्यंत मी खूप मेहनतीनं प्रत्येक केस लढलेली आहे आणि मला ही केस हरते असं जाणवायला लागलेलं आहे, त्यामुळं मी काहीही करू शकत नाही असं दामिनीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि महिपत म्हणत असतो की असं नका करू. आणि तो दामिनीला म्हणत असतो की काय झालं नक्की, अहो तो हरीशचा खून झाला ना, ठीक आहे ना, ती केस हरलोय आपण, एवढं काय त्याच्यामध्ये, अहो पण पुढचं आहे ना आपल्या हातामध्ये सगळं. तेव्हा दामिनी म्हणत असते की तुम्ही का सांगितलं नाहीये, कोण असं करतं की एका माणसाला हरीश बनवून त्याचे कागदपत्र त्याचं सगळं तिथं तुमच्या साईटवर ठेवलेलं आहे, कोण असं करतं सांगा मला, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता हरीशच्या बाबतीत तिनं निर्णय घेतलेला असतो. आणि तिकडे ॲडव्होकेट दामिनीचं म्हणणं असतं की मी तुमची केस सोडणार आहे, मला तुमच्या केसमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. त्यानंतर इकडे अश्विन सगळेजण तिथं असतात. अश्विन म्हणाला, प्रिया म्हणालेली असते की अश्विन तुझी तू स्मृती बनवून घे, पूर्णाजी तुला काढा हवा आहे ना, तर तो काढा कुसुमताईला सांग, मला काय तो बनवता येत नाही. त्याचबरोबर इकडे असे अनेक गोष्टी घडत असतात आणि ज्यामुळं प्रियाचा खरा चेहरा सर्वांच्या समोर येत असतो. आणि मग कल्पना म्हणत असते की खरंच अवघड आहे, आणि तन्वी हे तुझं जे काही चाललंय ना ते थांबव, जबाबदारी घ्यायला शिक जरा. तेव्हा प्रिया म्हणते काय हे सगळं, मला व्हिडिओ बघायचा आहे आणि तुम्ही कोणी मला व्हिडिओ बघू देत नाहीये, सगळेजण मला डिस्टर्ब करत आहेत. हे सगळं प्रियाचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि घरातले सगळेजण मात्र अगदी तोंडात बोटं घालून बसलेले आहेत, त्यांना कळायचं बंद झालेलं आहे. सायली नाहीये तर आपली अशी अवस्था झालेली आहे. सायली असेल तर सगळ्या गोष्टी ती मनापासून करत असते, व्यवस्थित करत असते. आणि प्रिया उठते, मोबाईल घेते आणि म्हणते की विमल माझ्यासाठी नाश्ता रूममध्येच पाठवून दे, मला भूक लागलेली आहे. आणि त्याचबरोबर तिने एवढंही सांगून जाते की मला हे सगळेजण व्हिडिओ बघताना डिस्टर्ब करत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. इकडे प्रताप सगळेजण तिथं असतात आणि सगळेजण पाहत असतात. तेव्हा मात्र प्रताप तिथं असतो, तो म्हणत असतो की खरंच आज सायली नाहीये त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत, जर सायली असते तर ह्या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या, हे सगळं लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र प्रियाच्या तर शिट्ट्या वाजलेल्या असतात आणि ती आता तिथून निघून गेलेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं आहे, कारण तिला इतकं वेळ वाटत होतं की हे सगळं जे काय आहे ते आपल्यासाठी होत आहे, आपल्यामुळं होत आहे, पण प्रियामुळं वाट लागत आहे, ही गोष्ट मात्र सगळ्यांच्याच लक्षात आलेली असते. इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया जी आहे ती आता महिपतकडे आलेली आहे आणि ती यावेळेस
तिची बोलणं ऐकून महिपत म्हणत असतो, तुला एक गोळी घालील. त्यावेळेस प्रिया म्हणते, हो गोळी घालायची आहे, पण मला नाही, ती त्या अर्जुनच्या जवळच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला आपल्याला संपवायचं आहे. असं जेव्हा प्रिया सांगत असते तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ती म्हणते की कोणाला. त्यावेळेस साक्षी म्हणते की अर्जुनची आजी. तेव्हा प्रिया म्हणते, नाही, त्या दोघींपेक्षाही जवळची व्यक्ती आहे आणि ती जवळची व्यक्ती म्हणजेच इकडे ती व्यक्ती आहे ती सायली. आपल्याला सायलीला संपवायचं आहे हे बोलणं चाललेलं असतं. आणि इकडे अर्जुन घरी येतो. सायली अजून कुठे आहे? सायली अजून आलेली नाही आहे. मी सगळीकडे तिला शोधलं. सकाळपासून तिचा फोन तरी लागत होता, पण आता मात्र तिचा फोनही लागत नाही आहे. असं म्हणत अर्जुन आता ओरडायला लागलेला असतो आणि तो चिडलेला असतो. त्याचबरोबर इकडे पूर्णाजी म्हणते, अरे कुठे गेली तुझी बायको? अर्जुन म्हणतो, तेच तर मला कळत नाही आहे ना, ती कुठे गेली आहे. मला आता तिचा शोध घेण्यासाठी निघालं पाहिजे. असं अर्जुनचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मी सायलीला शोधून आणतोय. डॅड, मी सायलीला शोधायला चाललेलो आहे, असं अर्जुन इकडे सांगत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की पूर्णाजी घरातले सगळेजण आता विचार करायला लागलेले आहेत. नक्की असं काय झालेलं आहे आणि सायली कुठं गेलेली आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.